धन्यवाद आमच्या प्रभू. तुला गौरव देतो, मान महिमा तुला देतो परमेश्वर. आम्ही आमच्या जीवांना सांगतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नकोस. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाश करतेतून उद्धारतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवीन होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानेने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानेने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. जसं बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसं परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीच होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना करतो. म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात, त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालतात, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराचा सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. धन्यवाद धन्यवाद आमच्या राजा, आमच्या प्रभू. आम्ही तुझ्या वचनातून आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी उपकार स्तुती आम्ही करतो आणि आमच्या जीवांना, शरीरांना, आत्म्यांना सांगतो, आमच्या परमेश्वराची स्तुती करा. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करा. आमच्या प्रभू येशूला मान महिमा द्या. आम्ही आमच्या प्रत्येक परिस्थितीला सांगतो, आमच्या परमेश्वराची कृपा आमच्यावरती आहे. प्रत्येक परिस्थिती आमच्या परमेश्वराचा विजय घोषित करो. प्रत्येक परिस्थिती आमच्या परमेश्वराचा गौरव करो. आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचा रक्त, परमेश्वराचा शब्द आम्ही मोकळा करतो आणि प्रत्येक जागेला, विचारांना, आमच्या बुद्धीला, आमच्या शरीरांना आम्ही येशूच्या नावाने आशीर्वादित करतो. परमेश्वरा तुझी दया, तुझी कृपा आमच्यावरती उतरून येऊ देत. परमेश्वर आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. जसे पूर्वेपासून पश्चिम दिशेला दूर आहे परमेश्वरा, तितके आमच्या अपराध आमच्यापासून दूर कर. आमच्या सर्व अपराधांची, आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे परमेश्वरा. सर्व कृत्यांची, सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. आम्ही जाणून बुजून पूर्ण विलिंगली परमेश्वर, आम्ही पूर्ण मुद्दामून परमेश्वरा तुझ्या विरुद्ध वागलो. आम्ही आमच्या परमेश्वर, आम्ही जास्त तुझ्याकडे क्षमा मागतो, आम्ही क्षमा मागतो. आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा कर आणि आमची सुटका कर. आमच्यावरती दया कर. आमच्या जीव, आत्म, शरीराला तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो परमेश्वर. जो परमेश्वरा जो इथे जुडलेला आहे, जे प्रार्थना करत आहे, प्रत्येकाला परमेश्वरा तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली ये परमेश्वर. जो कोणी इथे लाईव्ह आलेले आहे परमेश्वर, जे पाहणार आहेत परमेश्वरा, जे नंतर पाहणार आहेत, त्या प्रत्येकाचा परमेश्वरा तू ताबा घे. त्यांच्या कुटुंबांचा ताबा घे, त्यांच्या शरीरांचा ताबा घे परमेश्वरा. प्रत्येकाला क्षमा कर परमेश्वरा, प्रत्येकाला क्षमा कर. त्यांना क्षमा मागण्यासाठी परमेश्वरा त्यांना ती बळकटी दे, त्यांना ते सामर्थ्य दे, त्यांना तू ते विश्वास दे की तू क्षमा करतोस आणि तू कृपा पुरवतोस आणि आम्हाला तुझे लेकर म्हणून पुन्हा तुझ्या पंखांचा आश्रय देतोस परमेश्वरा. प्रत्येकाला तू क्षमा कर, प्रत्येकाला क्षमा कर, प्रत्येकाच्या पापाची क्षमा कर. तुझं वचन म्हणतं, ज्यांना तुम्ही क्षमा कराल त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया जीसस. परमेश्वरा आम्हाला एकमेकांना क्षमा करण्यासाठी आम्हाला हृदय दे, ते क्षमेचे बोल दे आम्हाला क्षमा करण्यासाठी परमेश्वरा. आम्हाला ते हृदय दे. आमचे हृदय परमेश्वरा जे घट्ट झालेले, दगडासारखे झालेले, तर परमेश्वरा ते कोमळ कर. आमच्या हृदयांमधला प्रत्येक राग, प्रत्येक अक्षमा आम्हाला सोडून जाऊ परमेश्वरा. आमच्या डोक्यातून प्रत्येक प्रकारचा राग, क्रोध निघून जाऊ परमेश्वरा. प्रत्येक प्रकारची अक्षमा निघून जाऊ परमेश्वरा.
प्रत्येक प्रकारची अशांती निघून जाऊ परमेश्वरा. प्रत्येक प्रकारचं बंधन आज तुटलं जाऊ परमेश्वरा. प्रत्येक प्रकारचं सैतानी बंधन परमेश्वरा येशूच्या नावामध्ये आज तुटलं जाऊ परमेश्वरा. जे सैतानी आधिपत्य आहे, जे सैतानी अधिकार आमच्यावरती चालवले जाते ते आज प्रत्येकाच्या जीवनातून तुटून जावं येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. सैतानी आत्मा जो फजिती करतो, सैतानी आत्मा जो चुकीचे डिसिजन घ्यायला लावतो, तर प्रत्येक सैतानी आत्माला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. प्रत्येक चुकीची मैत्री, जी सैतानी मैत्री आहे, आम्ही ती आज तोडून टाकतो येशूच्या नावामध्ये. आम्ही या जगामध्ये आहोत परमेश्वरा, ते तुझं प्रकाश आहोत, आम्ही तुझे मीठ आहोत परमेश्वरा. आमच्यावरचा प्रत्येक प्रकारचा सैतानी प्रभाव आम्ही येशूच्या नावामध्ये आज तोडून टाकतो येशूच्या नावामध्ये. प्रत्येक बघणारा परमेश्वरा, डोळा परमेश्वरा तू आशीर्वादित करत आहेस, त्यांच्या शरीरांना तू आशीर्वादित कर, त्यांना तू आरोग्य दे परमेश्वरा. प्रत्येकाची स्टोरी तुला ठाऊक आहे, प्रत्येकाचं जीवन तुझ्या समोर परमेश्वरा एकदम क्लिअर आहे परमेश्वरा. विचारांना, त्यांच्या विश्वासाला, त्यांच्या परिस्थितीला तू पाहत आहेस परमेश्वरा. सर्व गोष्टी तुझ्या समोर अचूक प्रकारे परमेश्वरा स्पष्ट परमेश्वरा. आम्हाला तुला काय सांगायची गरज परमेश्वरा, पण तू आमच्या बोलण्याची वाट पाहतोस, आमच्या प्रार्थनेची वाट पाहतोस, आम्ही तुझ्याकडे येण्याची वाट पाहतोस परमेश्वरा. आणि आमचा विश्वास आम्ही तुझ्यावरती जाहीर करावा आणि आमच्या विश्वासामध्ये परमेश्वरा, आमच्या विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कार्य व्हावे अशी तुझी इच्छा असती. म्हणून परमेश्वरा आमचे मुख उघडण्यासाठी आम्हाला मदत कर, आम्हाला विश्वास ठेवण्यासाठी मदत कर. आमच्या कुटुंबांना परमेश्वरा तुझ्या अधिकाराच्या खाली घे परमेश्वरा. आमच्या प्रत्येक जीवनाच्या भागाला परमेश्वरा, आमच्या कामांना, आमच्या व्यवसायांना, आमच्या शिक्षणांना परमेश्वरा, आमच्या भविष्याला आम्ही येशूच्या रक्ताच्या वाणाखाली घेतो परमेश्वरा. आमच्या हात आशीर्वादित कर, आमच्या प्रार्थना तू आशीर्वादित कर, आमचं बघणं आशीर्वादित कर, आमचं ऐकणं आशीर्वादित कर परमेश्वरा. आमच्या सर्व शरीरातल्या प्रत्येक भागाला तू आज स्पर्श करून आम्हाला तू आशीर्वादित कर. तुझं आरोग्य दे आमच्या राजा. देवा येशू ख्रिस्ताच्या नावात जे दुखणे करी आहेत परमेश्वरा, जे दुखणे त्यांच्या शरीरामध्ये आहेत परमेश्वरा, त्यांच्या प्रत्येक दुखण्याला तू आज स्पर्श करून प्रत्येक शरीराच्या भागाला तू स्पर्श करून ते दुखणे त्यांच्या जीवनातून, त्यांच्या शरीरातून तू काढून टाक परमेश्वरा. प्रत्येक डिस्टर्ब करणाऱ्या त्या दुरात्माला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत येशूच्या नावामध्ये. प्रत्येक त्रास देणारी शक्ती, त्रास देणारा दुरात्मा जो आहे तो येशूच्या नावामध्ये या क्षणाला निघून जाऊ. जो कोणी पाहत आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये आजार आहे, विकार आहे, कुठले दुखणे आहेत, तर या क्षणाला निघून जावं अशी आम्ही येशूच्या नावाने आज्ञा करत आहोत. आणि आमच्या मुखाने कबूल करत आहोत की आमचा येशू ख्रिस्त त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, त्याला झालेल्या जखमांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, त्याच्या रक्तामुळे आम्हाला शुद्धता, आम्हाला क्षमा प्राप्त झालेली आहे. प्रत्येक प्रकारचा रोग आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत, निघून जाण्याची आज्ञा करत आहोत. त्वचेचा रोग आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत. आंधळे डोळे आम्ही आज उघडे करत आहोत येशूच्या नावामध्ये. प्रत्येक दुखणं आज निघून जाऊ येशूच्या नावामध्ये. प्रत्येक हाडांचं दुखणं या क्षणाला बंद होऊन जावं. प्रत्येक तो त्रास देणारा आत्म्याला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत. आमचे हाडं, आमचे रक्त, आमचे शरीर आमचे येशू ख्रिस्ताचे आहोत. आमचे शरीर परमेश्वराचे, आमच्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहेत. आम्ही येशूच्या नावामध्ये आज कबूल करतो, घोषित करतो. आमच्या शरीरांमध्ये प्रत्येक प्रकारची जी व्याधी आम्हाला त्रास देत आहे ते आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत. आमच्या मुखाने आम्ही कबूल करत आहोत की आमचा येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला आणि आमच्यासाठी फटके खाल्ले, तो मेला, तो गाडला गेला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आमच्या परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते प्रगटीकरण, ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्ही आमच्या जीव, आत्मा, शरीरांमध्ये, आमच्या जीवनांमध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये, आमच्या ब्लड लाईन मध्ये, आमच्या रक्तांमध्ये आम्ही आज ते मोकळं करत आहोत. जे आम्ही कबूल करत आहोत त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराचा शब्द आहे, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं वचन आमच्या जीवनांमध्ये कार्य करतं. ते सामर्थ्यशाली आहे. आम्ही येशूच्या नावामध्ये आज जाहीर करतो ते आरोग्य, आरोग्य, आरोग्य परमेश्वरा तुझ्यापासूनचं स्वर्गीय सामर्थ्यशाली परमेश्वरा आरोग्य आम्हाला प्राप्त हो. प्रत्येकाच्या जीवनाला तू स्पर्श कर परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये त्यांना आता या क्षणाला परमेश्वरा त्यांना अनुभव येऊ देत परमेश्वरा. तो शांतीचा तुझा आल्हाददायक त्यांना स्पर्श त्यांना जाणवू देत परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये आम्ही विश्वासाने जाहीर करतो, पवित्र आत्मा प्रत्येकाच्या कुटुंबाची भेट घे, प्रत्येकाच्या घराची भेट घे. प्रत्येक अशांतता निघून जावं, प्रत्येक गडबड निघून जावं, प्रत्येक गोंधळ निघून जावं, प्रत्येक अशांतीचा आत्मा त्यांना त्यांच्या घरांना सोडून निघून जावं येशूच्या नावामध्ये. प्रत्येक पती पत्नीच्या भांडणांना आज आम्ही येशूच्या नावात बंद करून टाकत आहोत. प्रत्येक गोंधळ घालणारा, कन्फ्युज करणारा, भीतीचा आत्मा आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत. प्रत्येक प्रकारची अशांती, प्रत्येक प्रकारचा भांडणाचा आत्माला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आहोत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये.
येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये प्रत्येक गैरसमज आज बंद होत आहेत. येशूच्या नावामध्ये आम्ही आज जाहीर करतो, प्रत्येक प्रकारचा गैरसमज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. प्रत्येक प्रकारचा जो गैरसमज आहे ज्याच्यामुळे सैतान ताबा घेत आहे, सैतानाला जागा मिळत आहे, त्यामुळे येशूच्या नावामध्ये तो गैरसमजाची जागा आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकलो. स्पिरिट ऑफ डाऊट, spirit of doubt, we bind you in Jesus' name. Spirit of doubt, we bind you in Jesus' name. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. खोटा बोलण्याच्या आत्म्याला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. चोरी करण्याच्या आत्म्याला आम्ही येशूच्या नावात बांधून टाकतो. घातपात करणाऱ्या प्रत्येक दुरात्म्याला आम्ही येशूच्या नावात बांधून टाकतो. ऍक्सिडेंटच्या आत्म्याला आम्ही येशूच्या नावात बांधून टाकतो. आमच्या येशू ख्रिस्ताचं रक्त आम्ही आमच्या कपाळपट्टीला लावतो, आमच्या कुटुंबांना लावतो, आमच्या घराच्या दारा कानाकोपऱ्याला आम्ही लावतो. आम्ही येशूचं रक्त आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये आज मोकळं करतो. येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय म्हणून आम्ही आमच्या देवाला, आमच्या देवाचा जय जयकार आम्ही करतो. आमच्या परमेश्वराचं जे रक्त आहे ते आमच्यामध्ये आहे, ते आमच्यामध्ये उसळत आहे, ते आमच्यामध्ये वाहत आहे. या देवाचं रक्त आम्हाला आशीर्वादित करतं. आम्ही त्याच्या कारणाची आम्ही आठवण करतो. त्याने जे आमच्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्याने जे बलिदान आमच्यासाठी दिलेलं आहे त्याची आम्ही आठवण करतो. जे त्यांनी भाकर आणि त्यांनी ते प्याला आम्हाला दिलेला आहे त्याची आम्ही आठवण करतो. कारण परमेश्वरा तुझं वचन म्हणतं परमेश्वरा की जेव्हा जेव्हा तुम्ही हे घेताल तेव्हा माझ्या येण्याची तुम्ही घोषणा करता. परमेश्वरा आम्ही आज तुझ्या त्या कम्युनियनची देखील आम्ही आठवण करतो. तू आमच्यासाठी जे केलेलं आहेस परमेश्वरा ते कोणी करू शकत नाही. परमेश्वरा कोणी आमच्यासाठी रक्त सांडू शकत नाही, आमच्यासाठी परमेश्वरा कोणी अश्रू गाळत शकत नाही. पण परमेश्वरा तू आमच्यासाठी रडलास, तू आमच्यासाठी रक्त सांडलंस, तू आमच्यासाठी मारला गेला, भेदला गेला परमेश्वरा, आणि सर्व पूर्ण केलेलं आहेस. सर्व शुद्धता तू आम्हाला दिलेली आहेस, आम्हाला तू क्लीन चिट दिलेली आहेस परमेश्वरा. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद परमेश्वरा. आमचं जगणं सुखदायी असू दे परमेश्वरा. आम्हाला कुठल्या गोष्टींची अशी चिंता काळजी लागू देऊ नकोस परमेश्वरा, कारण तू आमचा देव आहेस, तू आमचा पिता आहेस परमेश्वरा. तुझं वचन जसं आहे परमेश्वरा की उद्याची चिंता करू नकोस, जे आजच्या दिवसाला जे आहे ते पुरे आहे परमेश्वरा. ते आमच्या उद्याच्या काळजी आमच्यापासून काढून टाक, उद्याच्या काळजी आमच्यापासून दूर करून टाक. आम्हाला तुझ्या नावामध्ये जगायला शिकव, आम्हाला तुझ्या चमत्कारामध्ये जगायला शिकव, त्यामध्ये आम्हाला जगायला शिकव. तुझ्या प्रार्थनेमध्ये जे उत्तर आहे त्या उत्तरांमध्ये परमेश्वर आम्हाला जगायला शिकव. विश्वासाची वाढ कर परमेश्वरा. जसं तुझ्या शिष्यांच्या परमेश्वरा तू त्यांना दाखवून दिलंस परमेश्वरा, तसं तू आम्हाला दाखवून दे की कसा विश्वास धरायचा आणि कसं विश्वासामध्ये वाढायचं आहे. आम्हाला परमेश्वरा सुवार्ता करण्यासाठी, सुवार्ता देण्यासाठी आम्हाला मदत कर. आमच्या साक्षी सांगण्यासाठी आम्हाला मदत कर. योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत कर परमेश्वरा. तुझा गौरव, तुझा गौरव, तुझा गौरव तू करून घे परमेश्वरा. आमचा नाही तर तुझाच गौरव तू करून घे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड. आम्ही आमचे हात उंच करून परमेश्वरा आम्ही आज तुला गौरव देतो, तुला मान महिमा परमेश्वरा आम्ही तुलाच देतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया जीसस. नारादरी खलाराबा शरणदेरे सेखराबारी आराधराबा शनराबारी खलाराबादी आराधनामा सरंदनामारी केलेरे. हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड. धन्यवाद, 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 धन्यवाद परमेश्वरा. तुझे उपकार मानतो. धन्यवाद आमच्या राजा, तुझे उपकार मानतो. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद की तुम्ही तुझ्या लोकांना तू स्पर्श करत आहेस, तुझ्या कुटुंबांना तू स्पर्श करत आहेस परमेश्वरा. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद आमच्या राजा. तू आमच्यामध्ये उतरून येतोस परमेश्वरा, तू आमच्यामध्ये उतरून येतोस परमेश्वरा. अग्नी समान परमेश्वरा आम्हाला तू स्पर्श करतोस, आमच्यामध्ये उतरून येतोस परमेश्वरा. आमची सुटका करतोस परमेश्वरा. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये आम्ही आज तुला धन्यवाद देत आहोत. येशूच्या नावामध्ये आज तुला धन्यवाद देत आहोत. येशूच्या से खरबारा बराबर नमस दे 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 से खरबारी गरदरा माशरन नमारे बारी खरबारी आरन नमस से खलरबरे झबरन नमस से रंदने बेरी खरबारी आरन नमस नरबारी केले. परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की दोन दलावरती चालू नका. परमेश्वर स्पष्टपणे सांगत आहे की दोन दलावरती चालू नका. एक तर शीत राहा, एक तर थंड राहा, नाही तर एक तर गरम राहा. कोमट राहू नका. कोमट जर राहिलात तर मी तुम्हाला माझ्या तोंडातून ओकून टाकेल. परमेश्वर सांगत आहे स्पष्टपणे की तुम्ही एकतर थंड राहा नाही तर गरम राहा. दोन दलांवरती चालू नका. खरा आणि खोट्यामध्ये
चालू नका. खरं तर खरं, खोटं तर खोटं, त्याचा स्वीकार करा. परमेश्वराला त्या गोष्टींचा राग आहे. परमेश्वराला ज्या गोष्टी अयोग्य वाटतात तो म्हणजे दोन दलांवरती चालणं. स्पष्ट जीवन परमेश्वराला अपेक्षित असतं. परमेश्वराला त्याचे लोक स्पष्टपणे वागणारे असावेत अशी त्याची अपेक्षा असते. आणि आपण खऱ्याचे लोक आहोत, आपण प्रकाशाचे लोक आहोत. परमेश्वर सांगत आहे स्पष्टपणे की तुम्ही उष्ण राहा नाही तर शीत राहा. एकतर गरम राहा म्हणजे परमेश्वरामध्ये राहा, नाहीतर जगामध्ये राहा. विश्वासामध्ये राहा, नाहीतर तुम्ही जसे आहात तसे राहा. पण स्पष्ट राहा. परमेश्वराला कार्य करण्यासाठी परमेश्वराला जागा हवी असते. तुम्ही विश्वासू स्वतःला म्हणून किंवा धार्मिकता दाखवून तुम्ही परमेश्वराला फसवू शकत नाही. तुम्ही सत्यामध्ये जर जगत असाल तर परमेश्वराला ते ठाऊक आहे. तुम्ही अधर्मामध्ये किंवा असत्यामध्ये जरी जगत असाल, जगातल्या गोष्टींमध्ये तुम्ही जगत असाल, त्या सर्व गोष्टी परमेश्वराला ठाऊक आहे. पण जे खोटं जीवन आहे की प्रार्थना करायची, धार्मिकता दाखवायची आणि जगिक वाकायचं, सिक्रेट सिन्स. गॉड इज आस्किंग यू टू लिव्ह युअर सिक्रेट सिन्स. यू नो बेटर. परमेश्वर सांगत आहे आपल्या गुप्त पापांना आता बंद कर. परमेश्वर स्पष्टपणे सांगत आहे, लोकांना दिसलं नाही तरी मला दिसत आहे. स्पष्टपणे परमेश्वर सांगत आहे आपल्या सिक्रेट मध्ये केलेल्या त्या पापांना आता विसर. सारखे त्या सिक्रेट सीन मध्ये जगू नको, त्या गुप्त त्या पापांमध्ये जगू नका. परमेश्वर सांगत आहे की आपल्या कुटुंबांना फसवू नका, आपल्या पालकांना फसवू नका, आपल्या मध्ये असणाऱ्या देवाच्या सेवकांना फसवू नका, आपल्या कुटुंबांना, आपल्या पतीला, आपल्या पत्नींना फसवू नका. परमेश्वराला सर्व ठाऊक आहे. परमेश्वराला जरी ठाऊक असलं तर तुमच्या प्रार्थनेना त्याला उत्तर देता नाही येत, कारण दुरात्मे तुमच्या खोटेपणामध्ये कार्य करत आहेत. परमेश्वराला तिथे कार्य करता येत नाही कारण ते खोट्या जागा असतात. त्या जागा सरळ नाही आहे, त्या क्लीन नाही आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबांमध्ये दुरात्माला कार्य करण्यासाठी जागा मिळते. तुम्ही जरी किती जरी कौटुंबिकरित्या तुम्ही प्रार्थना करता, पण सिक्रेटली तुम्ही गुप्तपणे जाऊन तुम्ही पाप करत असाल, ते तुम्हाला ठाऊक आहे. जे अयोग्य आहे, ते देवाला मान्य नाही आहे, ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबाला त्रास होतो. तुमच्या कुटुंबाला ज्या नाही त्या गोष्टी सोसाव्या लागत आहेत. आपले गुप्त पाप आज तुम्हाला बंद करायचे आहेत. आज तुम्हाला गुप्त पाप बंद करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, कारण परमेश्वर आज बोलत आहे. स्पष्टपणे आज परमेश्वर बोलत आहे आणि ह्याची आठवण परमेश्वर तुम्हाला पुन्हा एकदा करून देत आहे की गुप्त पापांपासून दूर व्हा. हालेलुया जीसस. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. सिखाराबारी बारिंदन मोशने देखरे रमनमा. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. Hallelujah, Lord. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. Hallelujah, Lord. Thank you, Lord. Yes, Lord. Help us, Lord. Keep us from secret sin, Lord. Help us not to do those secret sins, Lord, Father God. Please, Father God, help us, Lord. परमेश्वर प्रत्येकाला मदत कर. परमेश्वर गुप्त दोषांपासून परमेश्वर प्रत्येकाला मुक्त कर. गुप्त दोषांपासून, गुप्त पापांपासून परमेश्वरा मुक्त कर. परमेश्वरा तुला ठाऊक आहे. परमेश्वरा त्यांचा स्ट्रगल तुला ठाऊक आहे, त्यांचा त्रास तुला ठाऊक आहे, त्यांची भावना तुला माहित आहे, त्यांना मानसिक त्यांची स्थिती तुला ठाऊक आहे. परमेश्वरा प्रत्येकाला मदत कर. परमेश्वरा आज ते तुझ्याकडे येण्याचे इच्छा करत आहेत परमेश्वरा, पण त्यांचे स्ट्रगल्स तुला ठाऊक आहेत. परमेश्वरा कोणाला वाईट सवयी आहेत, कोणाच्या वाईट संबंध आहेत, कोणाचे वाईट गोष्टी चालू आहेत, ते त्यांना सोडायचं आहे परमेश्वरा, पण त्यांना परमेश्वरा सहाय्य करणारा कोणी नाही. तू आमचा सहाय्य करता देव आहेस. आज आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. आम्ही प्रत्येकासाठी आज मध्यस्थी करतो परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वरा त्यांची सुटका कर. त्यांना तारणाचा अनुभव येऊ दे परमेश्वरा. तुझा सामर्थ्यशाली हात पाठवून परमेश्वरा त्यांच्या बंधनातून परमेश्वरा तू त्यांना मुक्त कर. त्यांच्या त्या गुप्त दोषांपासून त्यांना मुक्त कर परमेश्वरा. त्यांना अडकवून ठेवणारा तू दुरात्म्याला तू आज बांधून टाक परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये परमेश्वरा त्यांना मदत कर परमेश्वरा. पवित्र आत्मा ये आणि प्रत्येकाला मदत कर. त्यांना त्यांच्या प्रत्येक स्ट्रगल मधून परमेश्वरा
त्यांना तू बाहेर काढ, त्यांना सहाय्य कर परमेश्वरा. तू कम्फर्ट हो त्यांचा परमेश्वरा, तू कम्फर्ट हो, त्यांना शांती दे परमेश्वरा. त्यांच्या बुद्धीतून ते निघून जाऊ परमेश्वरा, त्यांच्या आत्म्यामधून त्यांच्या जीवामधून ती प्रत्येक गोष्ट निघून जाऊ की त्यांना ती अडवून ठेवत आहे परमेश्वरा, त्यांना पापात टाकत आहे परमेश्वरा, त्यांच्या कुटुंबांना त्रास होत आहे. ते प्रत्येक गोष्ट तू आज तोडून टाक, बाहेर काढून टाक परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये परमेश्वरा. त्यांना तुला शरण येण्यासाठी मदत कर, प्रत्येकाला परमेश्वरा तुला शरण येण्यासाठी मदत कर. जे आहे ते स्पष्ट आहे परमेश्वरा, ते स्पष्ट त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी तुझ्याकडे यावं यासाठी त्यांना मदत कर. त्यांना जे कन्फेस करायला पाहिजे, जे त्यांनी कन्फेस त्यांनी मुखाने कबूल केलं पाहिजे परमेश्वरा, ते कबुलीसाठी परमेश्वरा तुझा आत्मा तू दे परमेश्वरा. त्यांना तू धैर्य दे की जेणेकरून ते तुझ्याकडे कबुली करतील आणि परमेश्वरा तू त्यांची सुटका करशील. ते सुटकेचा आत्मा तू पाठव परमेश्वरा, प्रत्येकाला त्यांच्या तुरुंगांमधून बाहेर काढ परमेश्वरा. तुझा सुटकेची किल्ली पाठव परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा पाठव, तुझा अग्नी पाठव परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये परमेश्वरा. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा, सुटका कर, त्यांची सुटका कर परमेश्वरा, तुझ्या लेकरांची सुटका कर येशूच्या नावामध्ये परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये आम्ही खोटी धार्मिकता आम्ही येशूच्या नावावर बांधून टाकतो. आमच्यातली खोटी धार्मिकता, आमच्यातली प्रत्येक खोटी गोष्ट आम्ही येशूच्या नावावर धिक्कारतो. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रत्येक खोटी गोष्ट आमच्यामधून धिक्कारतो. येशूच्या नावामध्ये परमेश्वरा सहाय्य कर, मदत कर, पवित्र देवास मदत कर, पवित्र कर, पवित्र कर. प्रत्येक जागेला तुझ्या रक्ताने भर, तुझ्या रक्ताने भर, तुझ्या प्रकाशाने भर, तुझ्या परमेश्वरा सुटकेने भर परमेश्वरा. तू धन्य आहेस, तुझी दया सनातन आहे, तुझी दया पाठव परमेश्वरा. दया कर, आपल्या लेकरांवरती दया कर येशूच्या नाव, येशूच्या नाव, येशूच्या नाव. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराचा स्वीकार करा, त्याच्या सानिध्याचा स्वीकार करा, त्याच्या दयेचा स्वीकार करा, त्याच्या सुटकेचा स्वीकार करा. तुम्हाला सुटका हवी आहे तर त्याच्या दयेचा, त्याच्या सुटकेचा स्वीकार करा. त्याचे कार्य कधी संपत नाही. परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर कधी झोपत नाही, कधी डुलकी देखील घेत नाही. त्याने आपल्याला पुकारलेला आहे, त्याने आवाज दिलेला आहे. त्याला आज तुम्ही साथ द्या, त्याला प्रतिसाद द्या, त्याच्याबरोबर थांबा. परमेश्वर तुमची सुटका करणार आहे, परमेश्वर तुमची सुटका करणार आहे. तो सुटकेचा देव तुमच्या पुढे जाणार आहे, तुमच्या बरोबर आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया जीसस, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. सर्व परमेश्वर